हॅलो स्टुडंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फर्स्ट स्टँडर्ड शिवछत्रपती त्यातला लेसन नंबर 2 वर्क ऑफ सन्स पेज नंबर 3 सर्वांनी उघडायचे आणि आपण आज ते शिकणार आहोत. तर मित्रांनो, मी तुम्हाला इंग्लिश मधील हा जो लेसन आहे तो शिकवणार आहे आणि आपल्या मातृभाषेत मराठीमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला तो चांगल्या प्रकारे समजेल आणि त्यावरील क्वेश्चन आणि आन्सर्स ते देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती, जर तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी पुढील जे तुम्हाला लेसन शिकवणार आहेत ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन वेळच्या वेळी मिळत जाईल. चला तर मग आपण वर्क ऑफ सन्स हा जो लेसन आहे तो स्टार्ट करूया. तर बघा, द ट्रेडिशन ऑफ सन्स दॅट बिगॅन इन महाराष्ट्र विथ श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा was continued by the sons coming from various satra of society. In this group of sons are included Sant Goroba, संत सावता, संत नरगरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा आणि त्याबरोबरच संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिरूरकर असे हे संत यामध्ये अंतर्भूत आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून जी परंपरा चालू झाली ती नंतरच्या काळात सुद्धा चालू ठेवली. आणि ती कोणी चालू ठेवली तर बघा, यामध्ये प्रामुख्याने संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा यामध्ये समावेश होतो. आणि मित्रांनो, याचबरोबर संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिरूरकर यांचा देखील यामध्ये समावेश होतो. तर पुढे बघा, दे थॉट पीपल व्हेरियस व्हर्च्युअल्स लाईक कंपॅरिझन, नॉन व्हायलेन्स, चॅरिटी, सर्व्हिस, इक्वॅलिटी अँड ब्रदरहूड. नो वन इन्फेरियर, नो वन इज सुपेरियर, ऑल आर इक्वल्स. सच वॉज द सेंटिमेंट दॅट वॉज द क्रिएटेड बाय सन्स इन द माइंड ऑफ पीपल. सिमिलरली समर्थ रामदास ऑल्सो रेंडर्ड हिज वर्क इन महाराष्ट्र. म्हणजे काय बघा, हे जे संत होते यांनी काय केलं, लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता आणि बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. त्याचबरोबर त्यांनी काय शिकवलं समाजातल्या लोकांना की कोणी लहान नाहीये, कोणी मोठा नाहीये, जे कोणी आहे ते सगळे सारखे आहे. सर्वजण आपण काय आहोत, समान आहेत. कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. म्हणजे काय केलं, या ज्या संतांनी आपल्याला समानतेची शिकवण दिलेली आहे आणि लोकांच्या मनामध्ये ती निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. यामध्ये समर्थ रामदासांनी सुद्धा आपलं यामध्ये मोठं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढे बघा, श्री चक्रधर स्वामी was originally a prince of Gujarat. He became an ascetic and came over the Maharashtra. He moved all Maharashtra practicing equality. He did not believe in any discrimination based on gender or caste. So several men and women became his followers. The sect he established is known as Mahanubhav sect. Memorable incidents from his life have been compiled in the book title of लीला चरित्र. म्हणजे काय बघा, यातले जे पहिले संत आहेत ते आहेत श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरातमधील एक राजपुत्र होते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यांनी काय केलं, एक राजपुत्र असून सुद्धा त्यांनी वैराग्य म्हणजे काय केलं, वैराग्य म्हणजे संसारापासून त्यांनी साधू संतांचा वेश घेतला आणि ते महाराष्ट्रामध्ये आले.
आणि ते भ्रमण करत करत असताना त्यांनी काय केलं, समतेचा उपदेश दिला. म्हणजे काय, कोणीही लहान नाही, मोठा नाही, पुरुष स्त्रिया जातीभेद हे ते मानतच नव्हते. त्यांनी काय केलं, सर्व जाती धर्म हे सर्व समान आहे याची शिकवण त्यांनी आपल्या अनुयायांना दिली. आणि त्यांनी काय केलं, यासाठी त्यांनी काय केलं, मग त्यांचा एक महानुभाव पंथ असा एक पंथ त्यांनी, त्या पंथाची त्यांनी स्थापना केली. आणि या ज्या स्वामींच्या ज्या आठवणी होत्या त्यांनी काय केलं, त्या एका पुस्तकात लिहून ठेवला. आणि त्या पुस्तकाचं नाव त्यांनी काय ठेवलं, लीळा चरित्र. म्हणजे काय, लीला चरित्र हा ग्रंथ श्री चक्रधर स्वामींनी त्यांच्या आठवणीसाठी, त्यांच्या महानुभाव पंथातील जे अनुयायी आहेत, जे त्यांचे शिष्य आहेत, त्यांना उपदेश देण्यासाठी लिहून ठेवलेला आहे. तर असं हे श्री चक्रधर स्वामींचं जे कार्य आहे यातून आपल्याला दिसून येतं. तर पुढे बघा मित्रांनो, संत नामदेव. संत नामदेव वॉज अ ग्रेट डिवोटी ऑफ विठ्ठल. ही लिव्ह्ड इन विलेज ऑफ नरसी. He composed his nervous song of praise of God, performed kirtans, song and stories based on religious theme, everywhere and brought about the general awakening among the people. He moved all over Maharashtra to spread Bhagavad Dharma and taught the people deep devotion to God. He instilled in them of desire to protect their religion. Sant Namdev later traveled all over India spreading the message of humanity. He traveled to the Punjab and spread the message of equality among the people there. The composed song in Hindi, even today, some of his various all the include of Guru Granth Sahib, the holy books of Sikhs. His songs are still sung all over Maharashtra with a great love and devotion. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यातले या लिस्ट मधील दुसरे संत आहेत संत नामदेव. संत नामदेव हे काय होते, विठ्ठलाचे खूप मोठे आणि परम भक्त होते. आपण सर्व कधी ना कधी विठ्ठलाचं दर्शन करायला पंढरपूरला गेलेच असाल, बरोबर ना. तर ते जे विठ्ठल होते त्यांचे संत नामदेव हे काय होते, निस्सिम भक्त होते. ते कुठले रहिवासी होते, तर तिथेच जवळ असणारे एका नरसी गावचे रहिवासी होते. आणि त्यांनी काय केलं, अनेक अभंग आणि कीर्तन रचले त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये. आणि ते काय केले, जनतेमध्ये त्यांनी काय केलं, जनजागृती करण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला. त्याचप्रमाणे त्यांनी काय केलं, भागवत धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी त्याचा महाराष्ट्रभर प्रसार केला. त्याचप्रमाणे बघा, लोकांना भक्तीची शिकवण दिली. त्याचप्रमाणे धर्मरक्षणाचा आणि भक्ती मार्गाचा त्यांनी काय केला, प्रचार आणि प्रसार केला लोकांमध्ये. संत नामदेव त्यानंतर काय केलं, संत नामदेव पुढे चालून ते इथंच थांबले का, तर नाही. त्यांनी काय केलं, महाराष्ट्रासोबतच त्यांनी पूर्ण भारतभर प्रवास करण्याचं ठरवलं. आणि आपला जो हा संदेश आहे, आपली जी शिकवण आहे, ती त्यांनी पूर्ण भारतभर पसरवण्याचं, प्रचार आणि प्रसार करण्याचं ठरवलं. त्यामध्ये त्यांनी काय केलं, पंजाबमध्ये गेले. ते सर्वप्रथम कुठे गेले, पंजाबमध्ये. तेथील त्यांनी लोकांना काय कसला संदेश दिला, तर समानतेचा, समतेचा संदेश दिला. त्यांनी हिंदी भाषेत सुद्धा त्यांची लिखाण केलं. आणि त्यांचं जे लिखाण आहे ते प्रामुख्याने शीख लोकांसाठी आहे. आणि त्या शीख लोकांचा जो पवित्र ग्रंथ आहे, गुरु ग्रंथ साहिब या नावाने जो तो ग्रंथ आहे, यामध्ये त्यांनी ते समाविष्ट केलं आहे. तर मित्रांनो, असे हे संत नामदेव यांनी समानतेची जी शिकवण दिली, त्याचा प्रचार आणि प्रसार पूर्ण भारतभर केला. आणि नंतरच्या काळात नामदेव महाराजांचे अभंग घराघरातून महाराष्ट्रातून गायले जाऊ लागले. आजही आपण कीर्तन भारुडातून ते ऐकू शकतो. तर बघा, या लिस्ट मधील पुढील संत आहेत संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर family belongs to the Apegaon. Nivrutti and Sopanrao were his brothers. Muktabai was his sister. Bigot meant the time used to look down upon the children because they were offering the sannyasi. It happened like this. His father took the sannyas and retired from the worldly life. As a sannyasi, he left home, but later on, obeying the order of his guru, he returned home and started living with his wife. Their 4 children were born afterwards.
The narrow-minded religious leaders did not think it right that the sannyasi should have children. People pressure their children and banish them from the community. तर बघा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, संत ज्ञानेश्वर हे एक महान संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. तर संत ज्ञानेश्वरांचं गाव हे आपेगाव आहे. तसेच संत ज्ञानेश्वरांचे निवृत्तीनाथ आणि सोपानदेव हे त्यांचे बंधू होते, म्हणजे त्यांचे भाऊ होते. तसेच त्यांना एक बहीण सुद्धा होती जिचं नाव मुक्ताबाई आहे. तर त्याचं असं झालं बघा, त्यावेळेस कर्मठ लोक मुलांना संन्यासीची मुले म्हणून नावं ठेवत होती. म्हणजेच काय आलं, म्हणजेच जे संत ज्ञानेश्वरांचे वडील होते त्यांनी काय केलं, संन्यास घेतला होता आणि घर सोडून त्यांनी संन्यासी होण्याचं ठरवलं. त्यानंतर ते घरातून बाहेर पडले आणि जंगलामध्ये वगैरे राहू लागले. परंतु त्यानंतर काय झालं, पुढे त्यांच्या गुरुच्या आज्ञेवरून त्यांनी परत घरी जाण्यात ठरवलं. म्हणजेच काय केलं, त्यांनी काय केलं, परत संसार करण्याचं ठरवलं आणि यातूनच त्यांना पुढे 4 मुले झाली. त्यांचे नाव आपण आता बघितलेले आहे. तर त्यातलं पहिलं नाव काय आहे, संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही त्यांची 4 मुलं. परंतु त्यावेळेचे जे कर्मठ लोक होतं त्यांना हे मान्य नव्हतं. त्यांनी काय केलं, तर या कुटुंबाला वाळीत टाकलं. वाळीत टाकलं म्हणजे काय, त्यांच्याशी कोणी बोलायचं नाही, त्यांच्याशी काही संबंध ठेवायचं नाही, कळलं ना. तर आणि त्याबरोबर काय केलं, त्याच्या मुलांचं त्यांनी काय केलं, छळ चालू केला. काय छळ चालू केला तर आपण पुढे बघू. बघा, वन्स ज्ञानेश्वर वेंट राउंड द टाउन beginning for the alms, but no one would give him any alms. He had listened to the abuse language instead. Young Gnaneshwar was deeply pained by this incident. He entered his hut and locked the door from the inside of the graves over his slots. Muktabai came to knock at the door. She said, "Open the door, Gnaneshwar. How can remain dropped in our own sorrow? Who will then look to the welfare of the world?" This word of his sister gave new hopes to the Gnaneshwar. He forgot his personal sorrow and started his work everywhere. The poor and backward people were being offered in the name of religious. Gnaneshwar went among the people and taught them to have a faith of God, give equal treatment to all, help those in trouble and allay their misery. This was a key of his advice to the people. Gnaneshwar's words are heard in every loop and corner of Maharashtra for the last 700 years. म्हणजे काय बघा कसं झालं ते. त्यानंतर काय झालं, ज्ञानेश्वर एकदा काय झालं, भिक्षा मागण्यासाठी गावात गेले. पण काय घडलं, कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. या उलट काय झालं, त्यांना सगळीकडं सर्व गावातले लोक त्यांना वेडवाकडं बोलू लागले आणि त्यांचा अपमान त्यांनी केला. आणि हा अपमान ते सहन करू शकले नाही. ज्ञानेश्वरांना खूप वाईट वाटलं आणि त्यांनी काय केलं, ते रडत रडत येऊन त्यांनी स्वतःचं घर आणि स्वतःला एका खोलीमध्ये बंद केलं. तितक्यात काय झालं, तिथं त्यांची बहीण मुक्ताबाई आली आणि तिने काय केलं, ज्ञानेश्वरांना दार उघडण्यास सांगितलं. आणि तिने काय केलं, ज्ञानेश्वरांना रडताना बघितलं आणि तिने सांगितलं, अरे ज्ञानेश्वरा, तू जर असा रडत बसला तर या समस्त जगाचं कल्याण कोण करेल? आणि तुला इथं रडत बसून चालणार नाही, तर तू काय करायला पाहिजे, तर तू समस्त जगाचं कल्याणासाठी काहीतरी मोठं महान कार्य केलं पाहिजे. आपल्या बहिणीचे शब्द ऐकल्यानंतर ज्ञानेश्वरांना त्यांचं दुःख विसरून ते स्वतःहून कामाला लागण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. आणि मग त्या ठिकाणून त्यांनी काय केलं, गोरगरिबांचा आणि जे मागासलेले आहेत, म्हणजे काय गोरगरीब आहे, धर्माच्या नावाखाली ज्यांचा छळ होत होता, अशांसाठी ज्ञानेश्वरांना खूप वाईट वाटत होतं. आणि त्यांचा त्यांनी उद्धार करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांच्यासाठी कार्य चालू केलं. आणि त्यांनी काय केलं, अशा लोकांना एकत्रित करण्याचं ठरवलं. अशा लोकांना त्यांनी काय संदेश दिला, की तुम्ही श्रद्धा ठेवा, ईश्वरावरती श्रद्धा ठेवा, सर्वांना समान समानतेची वागणूक द्या, कुठल्याही माणसांना वाईट बोलू नका, त्यांना मदत करा, त्यांना दुःख होईल असं काही बोलू नका आणि त्यांचं दुःख नाहीसं होईल असं तुम्ही वागा. असा त्यांनी काय केला, या लोकांमध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि तो संदेश त्यांनी पसरवण्यासाठी
खूप प्रयत्न केला आणि हा जो उपदेश त्यांनी जो दिला ती आजपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा आपण आजपर्यंत आपण त्याचं अनुपालन करत आहोत. समजतंय ना मी शिकवलेलं? तर समजत असेल तर खाली कमेंटमध्ये येस म्हणून मला कमेंट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, असेच तुम्हाला जर माझं शिकवलेलं आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे जे पाठ्यक्रमातील धडे आहेत, लेसन आहेत, ते तुम्हाला मी मराठीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवणार आहे. तर बघा पुढे बघा. इन दोज डेज ऑल रिलिजन्स टीचिंग वॉज द कन्फर्म ऑफ संस्कृत बुक. द लँग्वेज ऑफ ऑर्डिनरी पीपल in everyday use was Marathi. Jnaneshwar wrote his outstanding books of Jnaneshwari in Marathi. He thus opened wide for these people and doors of knowledge. Where he fashioned his ideal brotherhood among all men at the very early age at Alandi near Pune. Jnaneshwar took samadhi, that is, put him in the trance from which he never come out. Even today, on the 11th day of Ashad and Kartik, lakhs of pilgrims go to Alandi Pandari with devotions. बघा, त्या काळामध्ये धर्माचं आणि ज्ञान देण्याचं जे काही साधन होतं ते पुस्तकांमध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं. कोणी? तर त्यावेळेच्या कर्मठ लोकांनी. आणि त्यांनी काय केलं तर ते संस्कृतमध्ये लिहिलं होतं आणि ते संस्कृतमध्ये लिहिलेलं असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना ते समजत नसायचं, ते वाचता येत नसायचं. आणि त्यावेळेची जी बोली भाषा होती, तसंच जी बोललं जायचं व्यवहाराची जी भाषा होती ती मात्र मराठीमध्ये होते. आणि त्यावेळेचे जे ग्रंथ होते ते कशामध्ये होते? संस्कृत भाषेमध्ये होते. परंतु ज्ञानेश्वरांनी काय केलं, ते सर्वसामान्य लोकांना समाजासाठी त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामधून त्यांनी जे आपलं ज्ञान आहे, जे त्यांनी मिळवलेलं जे ज्ञान आहे ते सर्व समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी मराठीतून त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. यामध्ये त्यांनी काय केलं, धर्माचे ज्ञानाची भंडार त्यांनी लोकांना काय केलं, खुलं करून दिलं. म्हणजे काय केलं, लोकांना ते समजावं आणि लोकांनी त्या शिकवण जी दिलेली आहे त्यांनी ज्ञानेश्वरमध्ये सांगितलं आहे त्याची लोकांनी अनुकरण करावं. लोकांना बंधुभावाची शिकवण त्यांनी त्या ग्रंथातून दिलेली आहे. तसंच आणि त्यानंतर ज्ञानेश्वरांनी आपल्या तरुण वयामध्येच पुण्याजवळील आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आजही महाराष्ट्र तसेच देशातील लाखो भाविक भक्त हे प्रत्येक वर्षाची जे आषाढी कार्तिकी असते त्यावेळेस आळंदीला पंढरीला जातात आणि मनोभावे त्या समाधीचं दर्शन घेतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा, आपल्याला पुढचे जे संत आहेत, संत तुकाराम, त्यांची जी शिकवण आहे ती आपल्याला आता बघायची आहे. बघा, two great sons Tukaram and Ramdas lived in Shivaji's time. Tukaram came from Dehu near Pune. He owned his farm and also a grocery shop. His forefather used the lend money to the needy people. But Tukaram drowned in the river Indrayani all the record of loan papers he had. Thus giving a relief of many, he would go to the neighbor boring hills and sing songs in praise of God Vitthal. On the 11th day, Ekadashi, on the month of Ashad and Kartik, he would go to Pandharpur. He wrote the devotional songs, abans, and performed kirtans. Thousands folk of listened to him. Shivaji Maharaj also attended his kirtans. Sant Tukaram preached to the people about the virtues of the pity, forgiveness, and peace of mind. He also gave them message of equality. He alone is the sons and God driven with him, who calls the weak and downtrodden as his own. He impressed this truth on the mind of people. He made them think. People according he is the great religious leader and showered their praise on him. Even today, all over Maharashtra, we hear people proclaiming Gyamba Tukaram, his names of the two great sons. Sant Jnaneshwar is called Gyanba, and even today Tukaram Gatha is read in every household. तर बघा, पुढचे जे संत आहेत संत तुकाराम यांच्याविषयी आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे. तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये
संत तुकाराम आणि संत रामदास हे संत होऊन गेले. त्यानंतर संत तुकाराम हे पुण्याजवळील देहूगावचे रहिवासी होते. त्यांच्या घरी शेती कोती भरपूर होती आणि त्याचप्रमाणे काय होतं, किराण्याचं दुकान देखील ते वडिलोपार्जित असल्याने ते काय करायचे, चालत होते. त्यांचे वाडवडील म्हणजेच त्यांचे जे वडील होते ते काय करायचे, कर्ज देत होते. आडले जे गोरगरीब लोक होते त्यांना काय करायचे, ते काय करायचे, कर्ज देत होते. कर्ज माहिती आहे सर्वांना, म्हणजे पैसे उसने घ्यायचे आणि त्या बदल्यात काय करायचे, ते त्यांच्याकडून पैसे व्याज घ्यायचे, त्या कर्जावर ते व्याज घ्यायचे. परंतु काय झालं, तुकाराम महाराजांना ते पटत नव्हतं. त्यांनी काय केलं, एके दिवशी काय केलं, त्यांनी जे त्यांच्याकडे जे तारण म्हणून ठेवलेले जे काही कागदपत्र होते त्यांनी ते पूर्ण कागदपत्र एके दिवशी इंद्रायणी नदीमध्ये सोडून दिले, त्यांना बुडून टाकलं आणि काय केलं, अनेक लोकांना त्यांनी कर्जमुक्त केलं. त्याचप्रमाणे त्यानंतर काय केलं त्यांनी, आणि ते जवळच्याच डोंगरावर जाऊन ते भजन कीर्तन विठ्ठलाचं नामस्मरण करू लागले. आणि काय करू लागले, प्रत्येक आषाढीला कार्तिकीला ते पंढरपूरला वारीला जात होते आणि कीर्तन अभंग रचत होते. लोकांना अभंगातून ते चांगली शिकवण द्यायचं काम करत होते. हजारो लोक आजही त्यांचे कीर्तन गातात. यात प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. संत तुकाराम यांनी लोकांना काय केलं, दया, क्षमा, शांती याची शिकवण दिली. त्याचप्रमाणे त्यांनी समानतेचा देखील एक चांगला संदेश जनतेपर्यंत दिला. म्हणजे काय झालं, सर्व संतांनी काय केलं, समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच काय केलं, समाजातील गोरगरिबांना मदत करा, कोणीही उच्च नाही नीच नाही, कोणाची जात धर्म कोणी काही पाळू नका, जात कोणाची कमी नाही, कोणाची जात उच्च नाही, कोणाची जात नीच नाही, असा हा महत्वाचा संदेश या आपल्या सर्व संतांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी काय म्हटलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मनात त्यांनी काय केलं, हा संदेश, चांगला संदेश रुजवण्याचा प्रयत्न केला. आणि या चांगल्या कामामुळे लोक आजही तुकाराम महाराजांचा जय जयकार करत आहे. आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकारामचा जयघोष ऐकू येतो, बरोबर ना. त्यातीलच ज्ञानबा हे कोणाला म्हणायचं, तर ज्ञानेश्वरांना. आणि तुकाराम, ज्ञानबा तुकाराम म्हणजे बघा, तुकारामांची नाव ज्ञानेश्वरांची जोडलं गेलं, म्हणजे इतके ते महान होते. आणि आजही आपण तुकाराम गाथा आपण घरोघरी वाचतो. तर मित्रांनो बघा, या पुढचे जे संत आहेत समर्थ रामदास, त्यांचं आपल्याला कार्य बघायचं आहे. बघा, ॲट द सेम टाइम द हिल्स अँड व्हॅलीज ऑफ महाराष्ट्र वेअर फिल्ड विथ एरोस एसोच जय जय रघुवीर समर्थ, ग्लोरी बी टू ग्रेट रामा. An invocation constantly in the lips of the great Sant Ramdas. Ramdas was born at the Jam of the bank of the Godavari in Marathwada. His birthday falls on Ram Navami, the day on which the great hero Rama was born. Narayana was his real name, but he performed to the call himself Ramdas, the servant of Rama. So his great book Dasboth, he thought men's ways a god life. He thought men in a way of a good life. So his manache shlok turns us and us to the mind. He gave people listen in good thought and good conduct. The popularizer of the worship of strength, he raised the temples of Hanuman and the god of strength. He exhorted people to be strong and told them the power of resided in the united people. He taught them to organize themselves and fight against the injustice. They give courage to the people. The work of Sant brought about the great awakening among the people. Religions once again become a things to the respected and the spirit-shaped reliance.
was born. People regained their lost confidence. This great awakening among the people brought about by the sons helped Shivaji in his fight for Swaraj. म्हणजे काय बघा, संत रामदास हे देखील शिवरायांच्या काळातीलच एक महान संत होते आणि त्या काळात त्यांनी काय केलं, जय जय रघुवीर समर्थ म्हणून त्यांची गर्जना सर्वकडे घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील गोदावरी काठच्या जांब या गावचा आहे आणि रामनवमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. तसं पाहिलं तर रामदासांचं मूळ नाव नारायण होतं, पण ते स्वतःला काय करायचे, रामाचा दास म्हणजे रामाचा सेवक म्हणून ते दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा संदेश दिला. तसंच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार आणि सद्वर्तन यांची चांगली शिकवण दिली. तसंच बाल उपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानी मंदिरं उभारली. म्हणजे काय केलं, त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरं स्थापन केली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवलं. चळवळीमध्ये एक सामर्थ्य आहे हे त्यांनी लोकांना, हा संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. रामदास स्वामींनी संघटना कशी करायची, अन्यायाविरुद्ध प्रतिकार कसा करायचा याची त्यांनी लोकांना शिकवण दिली आणि लोकांमध्ये त्यांनी एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न केले. अशा या साधू संतांच्या कार्यामुळे काय झालं, लोक जनजागृती झाली, धर्माबद्दल आदर वाढला, लोकांच्या मनामध्ये काय आलं, आत्मविश्वास वाढला. आपल्या लोकांमध्ये काय केलं, आपुलकीची भावना निर्माण केली आणि या संतांच्या कामगिरीचा काय आलं, पुढे चालून शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मोठा उपयोग झाला. तर असे हे जे संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, यांनी काय केलं, शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा संतांची शिकवण असलेला हा लेसन्स मी आता तुम्हाला शिकवलेला आहे. तर हा जो लेसन आहे हा तुम्हाला शिकवलेलं समजलेच असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा लेसन शिकवलेला मी आवडला असेल आणि माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या आणखी वर्गातील मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.